माझं नेटकच चालत नाही आहे पावसामुळे. तर तुमच्याकडे पण असंच आहे की व्हिडिओज 2-3 दिवस टाकण्यामुळेच नाही, कारण नेटवर्क होत नसल्यामुळे मोबाईल घ्यायलाच ते हा तास मोबाईल घेतला आहे तरी व्हिडिओ अपलोड होत नाही आहे. पुढं होते पण नेटवर्क नाही आहे. आणि एका ठिकाणी वायफाय आहे पण तिकडे दिवसभर काय जाणार. मला ते ऑकवर्ड फील होतं आहे. बघूया वायफाय घ्यायचा प्रयत्न करतोय, बघूया कधी शक्य होईल मला वायफाय घ्यायला. तो पण माझ्या ज्यात व्हिडिओज येत आहेत ते नक्की बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करा लॉंग व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओला. आणि थोडेफार अडथळे येणार पण त्या अडथळ्यांना मात करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. याच्यातली मी आहे, कारण माझे वडील वारल्यापासून मी कष्ट करून एवढ्यापर्यंत पोचले. त्यानंतर माझं लग्न झालं आणि त्यातून पण आम्ही खूप कष्ट खाल्ले. आणि आता जर म्हटलं हाऊस वाईफ तर हे काम करूया तर असं नेटवर्क इश्यूमुळे प्रॉब्लेम येतो. असं वाटते चॅनल डिलीट करायचं की काय. पण इकडे माझी मुलगी म्हणते नको मम्मी चॅनल डिलीट करू, काय होणार चॅनल डिलीट करत तर ते काय करतील यूट्यूबवाले. म्हटलं ते काही करणार नाही, आपलंच नुकसान होणार. कारण एवढे मी 550 म्हणजे 950 सबस्क्रायबर्स मिळवले. ते म्हणणार कुठेतरी की माझे व्हिडिओज काय येत नाहीत. कमेंट पण करील मी आली 2 दिवस मूडच नाही आहे व्हिडिओ करण्याचा. शॉर्ट लाँग करून ठेवते पण लाँग केल्यानंतर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये एडिटिंग करणं थंबनेल करणं यातच वेळ जाते आणि अपलोड होत नाही 2-2 दिवस. सो तो प्रॉब्लेम येतो आहे. तर व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असल्यानं नक्की सांगा कमेंट करून. तुमच्याकडे पण असे लाईटमुळे प्रॉब्लेम किंवा टॉवरमुळे नेटवर्क इश्यू येतो आहे काय. कारण मोबाईलला पर्सनली नेटवर्क इश्यू होतच नाही आहे. नेटवर्क इश्यू होतो पर्सनली आणि वायफाय नसल्यामुळे सगळं व्हिडिओचं कामच ठप्प झालं आहे माझ्या. आणि मोबाईल घेतला तर उपयोग नेटच चालत नाही. एक व्हिडिओ ओपन यायला बरोबर 10-20 मिनटं लागत आहे. जेव्हा कुठे जरा नेटवर्क येईल तेव्हा ते नेटवर्क चालू होतं आहे. तर मला खूप विषयी बोलायचं आहे, कारण माझं YTमधून गुगल क्रोम ब्राउझरमधून माझं काय म्हणतात ते YT स्टुडिओ म्हणजे सेटिंग गुगलचं चालू होत नाही आहे. प्लीज कमेंट करा. मी हर व्हिडिओमध्ये सांगते माझा प्रॉब्लेम. प्लीज शेअर करा, कमेंट करा, सांगा का होत नाही माझं ओपन ते. कारण मला गुगलला थोड्या सेटिंग्स मी केल्या होत्या पण मला परत कराव्याच वाटतं, कारण काहीतरी अपडेट येत असतात आणि ते आपण ऑन नाही केल्या. एनेबल तशाच डिसेबल ठेवल्या, एनेबल नाही केलं तर ते आपल्यासाठी पोचत नाही. मला वाटतं हे काही चेक करत नाही गुगलच्या सेटिंग. सो मला त्या सेटिंग चेक करायचे आहेत. सो मला काही माहीत असेल तर प्लीज मला व्हिडिओ सांगा की कसं काय करू. आणि आज माझा गुरुवार असल्यामुळे उपवास आहे. सो पूर्वस मी उपवास मला राजाला असो असं कणावणात दिवस केला. सो मी राजा व्हिडिओ आला नाही. आता जरा मूड आहे तर म्हटलं बघूया, पण ते पण चालू नाही व्हिडिओ. लॉंग व्हिडिओ आत्ता लोड जाईल. नंतर चॅनल व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला आवडत आल्यास. आणि सो मोबाईल स्टँड नसल्यामुळे मोबाईल स्टँड आहे पण ते छोटं आहे आणि रिंग लाईटचं स्टँड आहे ते माझं मोडलं आहे. सो मोबाईल हात दुखला होता मग थोडा पोज घेतला आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असले नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा गुगलचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुरू होत नाही. नमस्कार तर गुड इव्हनिंग. आणि चहाचा टाईम झालेला आहे आणि आज काय झालेलं काय माहीत व्ह्यूजच येत नाही आहे. सो काल आम्ही मार्केटला गेलो, खूप सारी शॉपिंग केली. सो आता चहाचा टाईम झाला तुम्ही बघू शकता. तर चहा ओतलेले ब्लॅक टी आहे ते वेपर्स आहे कारण आज उपवास आहे. सो आणि हे मुलाला आणलं आहे कॅलेंडर तुम्ही बघू शकता बघा. सो व्हिडिओ आणण्याचा एकच उद्देश की हल्ली मी काय म्हणतात असं रील्स शॉर्ट व्हिडिओ करण्याचा मूडच नाही आहे, कारण नेटवर्क इश्यू खूप चालला आहे. आणि लॉंग व्हिडिओ कारण ते डाउनलोडच होत म्हणजे अपलोड होत नाही आहे सॉरी. त्यामुळे व्ह्यूज भरपूर कमी झाले. 1 लाखच्या पुढे व्ह्यूज गेले होते आणि व्ह्यूज आता एवढे 88-80 हजारवर येऊन थांबलेत. म्हणजे 20-1 हजार व्ह्यूज कमी झाले. कारण लॉंग व्हिडिओ करा, शॉर्ट व्हिडिओ करा, वेळ मिळत नाही कारण नेटवर्कच चालत नाही आहे. तास मोबाईल हातात घेऊन तर नेटवर्कच मिळत नसेल तर कारण मूड जात आहे व्हिडिओ करण्याचा. सो कसे आज सगळे तर गुड मॉर्निंग. आणि हा ब्लॉग म्हणजे आजचा आहेच असं म्हणणार नाही, कारण ब्लॉग मला खूप दिवस झाले शूट करायचं होतं पण वेळच मिळत नाही कारण पावसामुळे नेटवर्क इश्यू होतं आहे. जरी व्हिडिओ डाउनलोडिंगला टाकलं तरी व्हिडिओ डाउनलोड होत नाही. 2-2 दिवस जातात व्हिडिओला. सो नेटवर्क मोबाईलचं मिळत नाही, वायफाय नसल्यामुळे सगळं अडचणी येते समजून घ्या. आणि व्हिडिओ जशा तुम्हाला मिळतात अपलोड केल्यानंतर तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसं वाटतं त्याला कमेंट प्लीज करा. आणि जेवढ्या तुमच्या चांगल्या कमेंट आहेत तेवढं मला चांगलं सपोर्ट मिळेल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच माझे सबस्क्रायबर वाढत आहेत. असा तुमचा सपोर्ट राहू दे. आणि काय म्हणतात असं पावसामुळे सगळं विस्कळीत चाललं आहे. व्हिडिओमध्ये सगळा प्रॉब्लेम येतो आहे कारण टॉवरला पाऊस पडत असेल आणि जेवढी उष्णता हवी असते टॉवरला तेवढी जर मिळत नसेल तर व्हिडिओ मला डाउनलोड करायला म्हणजे अपलोड करायला मिळत नाही आहे व्हिडिओ.
तर लेट येत आहेत व्हिडिओ, इकडे तिकडे हलत आहेत कारण वर खाली टाईम होतो आहे आणि थोडं घरचं पण काम चालू आहे. सो व्हिडिओला टाईम मिळत नाही आहे मला अपलोड करायला. सो इकडे तुम्ही बघू शकतात की मुलं खेळत आहेत आणि किती सांगितलं तरी काय ऐकण्याचं काम नसतं त्यांचं. मी आता पाऊस असल्यामुळे बाहेर काही कपडे वाळत घातले नाहीत, इथेच आहेत, वाऱ्याने सुकतील. पण 2-3 दिवस जातात कपड्यांना वाळायला. गरमीचं काय होतं, 1-2-4 तासामध्ये कपडे सुकून येतात. त्यामुळे आता 4 महिने कपड्यांची पंचायत होणार आहे. पण आता बघायला पाहिजे, लोकांचे भरपूर कपडे बाहेर येतील, जुने जुने कपडे पण बाहेर येणार. आणि आपण गरमी आणि हिवाळ्यामध्ये कपडे काय म्हणतात तसे मोजकेच कपडे वापरत असतो आणि जेव्हा ते खराब होतील तेव्हाच आपण टाकून देतो. तर जुन्या कपड्यांचा पण भरपूर फायदा आहे. आमच्या इकडे कोकणात तर जुन्या कपड्यांमध्ये आपण काय म्हणतात ते उशी बनवतो भरपूर. लाईटचा पण इश्यू होतो आहे कारण लाईट नसेल तर टॉवर बंद होते आणि टॉवर बंद नेटवर्क चालतच नाही आहे. आणि वायफाय बघतोय घ्यायचा विचार आहे पण शक्य होत नाही आहे वायफायला. पण बघू, जेव्हा शक्य होईल तेव्हा घेऊच नक्की. पण तोपर्यंत तुमचा सपोर्ट ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडत असल्यास आणि तुमच्या पण अशा अडचणी असल्या तर प्लीज शेअर करा, कमेंट करा. आणि आता सध्या तुम्ही बघू शकता वातावरण एक छान असं झालेलं आहे आणि बघ